हॅलो, गुड मॉर्निंग. मी अमिता. परत दीक्षा आलेली नाही. तर असो, दीक्षाच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे दीक्षा आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिला ॲडमिट केलेलं असल्यामुळे ती आई येऊ शकली नाही. असायचं. प्रॉब्लेम प्रत्येकाचे असतात. आपलेच प्रॉब्लेम फक्त आहेत असं नाही आहे. तर मी गवारीची भाजी केली बघा. एक 10 ते 15 गवारीच्या शेंगा मोडल्या आणि थोडीशीच भाजी केली संतोषपुरती. त्यांच्या डब्याला येईल एवढीच भाजी केली आणि बाकीच्या शेंगा मी तशाच ठेवून दिल्या, कारण म्हटलं दीक्षा येऊन ती मोडेल म्हणून. पण नाही, दीक्षा आली नाही. नंतर तिचा फोन आला. नंतर मी हा डबा भरला, 4-5च चपात्या केल्या आणि संतोषपुरती भाजी. चला, डबा झाला तयार. त्यांचा तर प्रश्न मिटला. आता आमचा प्रश्न. दुकानावर गेले, अंडी आणली आणि ती उकडत ठेवली आणि नंतर मग एका बाजूला वाटप केलं. वाटप करून झाल्यानंतर अंडी उकडून झालेली होती. नंतर मग मस्त सोलून काढली. फोडणीसाठी मी पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये मी कांदा घातला. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये मी व्यवस्थित वाटप घातलं, ज्यामध्ये खोबरं आणि कांदा भाजलेलं होतं असं मी वाटप त्यामध्ये घातलं आणि नंतर मग कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी अंड्याची आमटी मी तयार केली. चला बघून घ्या पुढे. आज 31 ऑक्टोबर असा आणि आमच्याकडे ऑगस्ट महिनो म्हणजे साधारण श्रावण महिनो चालू असताना तो महिनो चालू असा बघा. ऊन पाऊस पाऊस पण पडता आणि ऊन पण पडता. निसर्ग सगळं बदलत चाललेलो असा. माणूस बदललो तर निसर्ग बदलतोच ना. ते डिश वॉशर लावलेलं आहे ना मी. भांडी दाखवते तुमका. अगदी चकचकीत भांडी होतात त्याच्यामध्ये. चकचकीत भांडी होतात छान. पण काय होतं, सगळीच भांडी स्वच्छ होत नाही. तेलकट ते कढई वगैरे असतात ना, ते अशी जाड जाड डाग असतात, ते नाही होत स्वच्छ. जो व्हिडिओ मी हयाच थांबवते आता. आता साधारण 12:30 वाजले आहेत आणि आता पुढची कामं. आज जरा उशिराच झालो. सारा खरा म्हणजे 11पर्यंत जर आवरला तर अगदी व्यवस्थित 1 ते 1:30 वाजेपर्यंत पोटात अन्न जात. परी काय झाला ग बस. व्लॉग तुमका आवडलं असलो ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. जेवढे व्ह्यूज मिळतात तेवढे सबस्क्रायबर का मिळत नाही असं काय माहिती नाही, पण जेवढे जण तुम्ही बघताच तेवढ्या जणांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल पुढे घेऊन चला. तर आणि तुम्ही अंड्याची आमटी कशी करतास ना ती माका नक्की कमेंटमधनं सांगा. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, बाय.